नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अजिबात तेलकट न होता अगदी परफेक्ट अशी ह्या पद्धतीची क्रिस्पी घरच्या घरी पाणीपुरीची पुरी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुठल्याही जास्तीचा पसारा न करता अगदी परफेक्ट असं प्रमाण घेऊन पाणीपुरी घरी कशी बनवायचं ते बघणार आहोत. तर चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम काय करायचं, एक अशा पद्धतीचं पसरट भांडं घ्यायचं आणि त्यानंतर आपण जर कप नसेल तर एक वाटीने माप घ्या. तर ह्या पद्धतीने आपण एक कप बारीक रवा न घेता अगदी जाड रवा घेतला आहे. आपण नेहमी रवा शिरा बनवण्यासाठी जो रवा वापरतो तो रवा आपण ह्या पुरीसाठी वापरणार. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर वापरून घेऊ नका, त्यामुळे आपली पुरी ही व्यवस्थित होणार नाही. तर एक कप रव्यासाठी इथं बरोबर मी पोहे खाण्याचे 2 चमचे मैदा हा घेतला आहे. मैद्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट असं घाला. त्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपण रवा, मैदा आणि चवीनुसार मीठ घालून हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेतले. जर तुमचं थोडं तरी प्रमाण चुकलं तरी आपली पुरी ही मऊ पडण्याची आणि तेलकट होण्याची शक्यता राहील. त्यानंतर काय करायचं, लगेचच साईडला ग्लासभर पाणी आपण गरम करून घ्यायचं. गरम पाणी अगदी उकळतं आपल्याला यासाठी वापरायचं आहे, म्हणून ह्या पद्धतीने पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतरच ह्या पाण्याचा वापर करायचा. तर ज्या कपाने आपण मैदा किंवा रवा मोजला होता त्याच कपाने बरोबर अर्धा कप आपण यामध्ये अगदी उकळतं पाणी हे घालून चमचेच्या सहाय्याने याला सर्वात प्रथम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण यामध्ये अगदी उकळतं पाणी घातलं आहे, ते अगदी गरम असेल म्हणून या पद्धतीने एक अर्धा मिनिटभर चमचेच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अर्ध्या कपाच्या वर अजिबात पाणीही घालून घेऊ नका. जर तुम्ही थोडं तरी पाणी घातलं तरी आपलं मिश्रण सैलसर होईल आणि त्यामुळे आपली पुरीही व्यवस्थित होणार नाही. तर एक अर्धा मिनिटभर मी चमच्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्यानंतर लगेचच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला अगदी जरा कोरडं वाटत असेल मिश्रण, पण जसं आपण व्यवस्थित रवा हा मिक्स करत जातो अगदी परफेक्ट असं आपलं कणिक हे तयार होतं. अजिबात सैलसर देखील होत नाही आणि अगदी घट्टसर देखील आपलं कणिक हे तयार होत नाही. अगदी छान मऊ असं आपलं ह्या पद्धतीचं कणिक हे तयार होतं. ह्या पद्धतीने आपण गोळा हा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर झाकण न झाकता ह्या पद्धतीने एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि त्यावरती झाकून 15 मिनटं आपण ह्या पिठाला आता रेस्ट करून घेणार आहोत. तर 15 मिनटं झालेत आपले. 15 मिनटानंतर तर जो गोळा असतो तो पुन्हा आणखी थोडासा टाईट होतो, म्हणजे आपल्याला अगदी घट्टसा असा गोळा हवा आहे. रवा असल्यामुळे रव्याने पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं असतं, म्हणून त्यावेळेस आपल्याला गोळा हा अगदी घट्टसर वाटत सैलसर वाटत होता थोडा आणि त्यानंतर अगदी घट्टसर असा तो तयार होतो. फक्त एक अर्धा मिनिटभरच मी त्याला चोळून घेतलं आहे. जास्त वेळ आपल्याला चोळून घेण्याची गरज नाही, त्यामुळे आपली पुरी ही छान फुगलेली अशी ती तयार होते. नंतरून ह्या पद्धतीने अगदी छोटे छोटे आपण ह्याचे गोळे तयार करून घेणार आहोत. आता आपल्याला पुरी लहान मोठी कशी हवे आहे त्यानुसार आपण याचे गोळे तयार करून घ्यायचं. आता मी अगदी मध्यम आकाराची पुरीही तयार करून घेणार आहे, म्हणून या पद्धतीने याचे गोळे तयार करून घेतले. गोळे तयार करून झाल्यानंतर हलक्या हाताने त्याला व्यवस्थित पुन्हा की आपण चोळून घेतले आणि नंतरून लगेचच आपण काय करणार आहोत, तर तेल हे लावून घेणार आहोत. बिना तेलाचं ह्या पद्धतीने हा गोळा चिपकतो, म्हणून याला अगदी थोडंसं जास्तीचं देखील आपल्याला तेल हे लावून घ्यायचं नाही. अगदी बोटभर ह्या पद्धतीने फिरून आपण याला तेल लावून याची पुरी हे लाटून घ्यायची. जर आपल्याकडे किचन ओट्यासारखा दगड असेल तर त्याला अजिबात आपल्याला तेल वगैरे लावण्याची गरज ही भासत नाही. जर अशा पद्धतीची प्लेट किंवा आपण पाट वापरत असाल तर त्याला थोडंसं तेल लावून घ्या आणि अशा पद्धतीने आपण पुरी ही लाटून घ्यायची. तर तुम्ही बघू शकाल अजिबात जाड पुरी आपल्याला ठेवायची नाही. जाड पुरी राहील तर ती थोड्या वेळाने मऊ पडते, म्हणून अगदी बारीक अशी आपल्याला पुरी ही लाटून घ्यायची. पुरी लाटून झाल्यानंतर लगेच एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावरती आपण अशा पद्धतीने त्यांना पसरत टाकणार आहोत. यामुळे काय होतं, थोडीशी आपली पुरी सुकते आणि त्यामुळे छान आपली पुरी ही टम फुगते, ती तेलकट होत नाही आणि ती तशीच्या तशी अगदी छान बराच वेळेपर्यंत ती क्रिस्पीही राहते. आपण ताटामध्ये टाकलं तर ती ताटाला चिपकते, म्हणून अशा पद्धतीने आपण कॉटनच्या कपड्यावरती किंवा रुमालावरती पुऱ्या ह्या पसरून घ्यायच्या. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पुऱ्या ह्या लाटून घेतल्या आहे. तर आपल्या पुरी ही लाटून झाल्यानंतर लगेचच आपण यांना तळायला घेऊ.
कमीत कमी 15 ते 20 मिनटं पुरी लाटण्यासाठी लागले. त्यानंतर लगेच तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि एक एक पुरी टाकत आणि झाऱ्याच्या सहाय्याने अगदी हळूवार त्या तेलामध्ये त्याला आपण डिप करत जा. तर एकसारखी छान अशी आपली पुरी ही फुगून येते. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशा आपल्या पुऱ्या ह्या फुगत आहेत आणि अगदी छान अशी आपली पुरी ही तयार झाली. त्यानंतर लगेच अशाच पद्धतीने आपल्याला हव्या तेवढ्या पुऱ्या आपण टाकत यांना तळून घ्यायचे. लगेच काय करायचं, ज्या आधी आपण टाकलेली असते पुरी तिला लगेच दुसरी साईड आपण पलटून घ्यायची, जेणेकरून एकसारखे आपल्या पुऱ्या ह्या तळून होतील. ज्या लाल होत आल्या आहेत त्या लगेच एक जाळी यायची, जाळीमध्ये आपण काढून घेऊया. थोडंफार जे काही तेल असेल ते देखील पुरीतलं निथळून जाईल, म्हणजे आपली पुरी अजिबात तेलकट अशी ती तयार होणार नाही. तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पुरी तळून घेणार आहोत. अगदी छान अशा आपल्या टम फुगलेली, अजिबात तेलकट न होता आणि अगदी परफेक्ट अशी क्रिस्पी आपली पुरी तयार झाली. लगेच एका जाळीच्या भांड्यामध्ये आपण आता यांना काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, आपलं तेलकट होत नाही आणि आजूबाजून थोडी हवा लागायला सुरुवात होते आणि थोडं हवा लागल्यानंतर ह्या पुऱ्या कसं आणखी रव्याच्या असल्यामुळे आणखी त्या जास्ती क्रिस्पी होतात. तर अशाच पद्धतीने आपण उरलेली संपूर्ण पुरी ही तळून घेणार आहोत. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पुरी तयार करून बघा. अगदी छान अशा आपल्या पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या ह्या तयार होतात. अजिबात आपल्या पुऱ्या मऊ पडत नाही, तेलकट होत नाही, अगदी छान अशा आपल्या पुऱ्या ह्या तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जेवढ्या दिसायला सुंदर दिसत आहेत ना आपले पुऱ्या, तेवढ्याच चविष्ट आणि अगदी छान क्रिस्पी अशी आपली पुरी ही तयार झाली. मार्केटमधल्या पुऱ्या जरा आपण ज्यावेळेस खातो तर आपल्या जिभेला चरचर लागतात आणि त्यामुळे आपल्याला तोंडाला छाले पडतात. पण घरगुती जर अशा पद्धतीच्या पुऱ्या आपण जर बनवल्या तर आपलं अगदी भरपूर असे आपले त्याच्यापासून फायदे असतात. नक्की तुम्ही या पद्धतीने पुरी तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर नोटिफिकेशन